हे एक त्याचं डिसएडव्हांटेज की त्याच्यामध्ये ॲक्सेस जो आहे, जो की ॲक्सेस तुमच्या कॉन्टिजियसमध्ये फास्ट होता, तो ॲक्सेस या ठिकाणी तुम्हाला काय होतो, स्लो होतो. त्यानंतर आहे की स्पेस इज लॉस्ट विदिन ईच ब्लॉक ड्यू टू द पॉइंटर. जर पॉइंटरला त्या ठिकाणी जागा भेटली नाही, तर तुमचा स्पेस हा लॉस होऊ शकतो. कारण की पॉइंटर पण काहीतरी जागा घेतो यामध्ये बघा 3 ब्लॉक आहेत. बरोबर म्हणजे पॉइंटर पण कुठलीतरी त्या ठिकाणी मेमरी घेतोय. And this does not allow the number of bytes to be power of 2. This is not serious, but does have impact on the performance. हे एवढं सिरियस नाही, पण त्या ठिकाणी परफॉर्मन्स वरती काय करू शकतो, त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. म्हणजेच काय, जर फाईल ही जास्त लार्ज असेल, तर त्या ठिकाणी थोडंफार त्या ठिकाणी पॉइंटरमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट आहे, हे झालं लिंक लिस्ट अलोकेशन, कॉन्टिजियस अलोकेशन आणि लिंक लिस्ट अलोकेशन. हे 2 अलोकेशन आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर हे जरा डबल माझं स्कॅन झालं या ठिकाणी. हां, ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, तो आहे फाईल सिस्टीम मॅनेजमेंट अँड ऑप्टिमायझेशन. फाईल सिस्टीम मॅनेजमेंट अँड ऑप्टिमायझेशन. ह्यामध्ये बघा डिस्क स्पेस मॅनेजमेंट. आता डिस्क स्पेस मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमची जी काही डिस्क आहे, फिजिकल स्टोरेज, जिथे डेटा तुमचा स्टोअर होतो. मग त्यामध्ये हार्ड डिस्क असेल, तुमची फ्लॉपी डिस्क असेल, सीडी ड्राईव्ह असेल, तुमचं पेन ड्राईव्ह काही असेल, तुमच्या मोबाईलमध्ये पण जो काही डिव्हाइस असतो, म्हणजे काही जी काही मेमरी असेल, म्हणजे थोडक्यात डिस्क स्पेस मॅनेजमेंट. डिस्क स्पेस मॅनेजमेंटमध्ये काय होतं? सो द स्टोरेज ऑफ द फाईल इज अ डिस्क, सो इट इज मस्ट टू मॅनेज डिस्क स्पेस. स्टोरेज जो सगळा होतो, तो कुठे होतो? डिस्कवरती होतो. त्याच्यामुळे तुमचं डेटा मॅनेज करणं डिस्कवरचा हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तो नीट मॅनेज झाला नाही, तर त्या ठिकाणी ह्यूज अमाउंट ऑफ डेटा त्या ठिकाणी राहू शकतो आणि तो राहिल्यानंतर डेटा जो आहे किंवा जो काही मेमरी आहे, तो फुल होणं किंवा हँग होणं, सिस्टीम, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. सो द ओएस कॅन स्टोअर द बाईट फाईल ॲज अन कॉन्सिक्युटिव्ह बाईट्स. द डिस्क स्पेस इज अलोकेटेड ॲज अलोकेटेड. म्हणजेच काय, त्याच्यामुळे अलोकेशन हे इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून प्रॉपर अलोकेशन व्हायला पाहिजे आणि प्रॉपर अलोकेशन केल्यानंतर त्याचं डिअलोकेशन किंवा डिलीट केल्यानंतर पण काय होत नाही, तेवढा प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर ब्लॉक साईज ही प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला फाईलला गेली पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर ब्लॉकला पर्टिक्युलर साईजचं ब्लॉक भेटायला हवा पर्टिक्युलर फाईलला. त्यानंतर कीपिंग ट्रॅक ऑफ फ्री ब्लॉक. त्यानंतर फ्री ब्लॉक. फ्री ब्लॉक म्हणजे काय, एखादी फाईल डिलीट झाली, एखादी फाईल त्या ठिकाणी डिस्कवरून काय रिमूव्ह झाली असेल, तर त्या ठिकाणी फ्री ब्लॉकवरती तुमचं काय ट्रॅक, म्हणजे सिस्टीमचं ट्रॅक असतं आणि ते ट्रॅक करून काय केलं, तर त्या ठिकाणी सिस्टीम काय करते, पुन्हा त्या ठिकाणी नवीन फाईल कुठली बसत असेल, ती काय करते, अलोकेट करत असते. त्यानंतर फाईल सिस्टीम बॅकअप्स. आता बॅकअप हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मोबाईलला पण ऐकलं असेल की मोबाईलला बॅकअप ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच फाईल सिस्टीममध्ये बॅकअप किंवा ओव्हरऑल बॅकअप हा इम्पॉर्टंट आहे. बॅकअप इम्पॉर्टंट का आहे किंवा का असतो, हे कुणाला माहिती आहे का? कधी आपण बॅकअप ठेवतो किंवा डेटाचा बॅकअप आपण का ठेवला पाहिजे? कोण सांगेल? डिलीट झालं तर परत रिस्टोअर करता येतं. ठीक आहे. मग त्या ठिकाणी कुठले कुठले कधी डेटा डिलीट होतो, हे कोणाला माहिती आहे? डेटा कधी डिलीट होऊ शकतो, कसा डिलीट होऊ शकतो, सांगतो मी. ठीक आहे. तर या ठिकाणी बॅकअप घेणं का इम्पॉर्टंट आहे? फॉर्मॅट मांडला की येस येस, बरोबर आहे. चुकून फॉर्मॅट झाला, बरोबर आहे, करप्ट झालं, सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी होऊ शकतात तुमच्या मोबाईलमध्ये. किंवा फिजिकली डॅमेज झाला. ठीक आहे, फिजिकली डॅमेजला कुठलाच त्या ठिकाणी पर्याय नाही आहे. त्यासाठी बॅकअप ठेवणं तुमचं गरजेचं आहे. सो बॅकअप आर यूज टू प्रोटेक्ट अगेन्स्ट डिझास्टर ॲज वेल ॲज युजर मिस्टेक्स. युजरच्या ज्या काही मिस्टेक असतील त्यापासून, ॲज वेल ॲज डिझास्टर पासून तुमच्या डेटाला प्रोटेक्ट करण्याचं काम हा बॅकअप करत असतो. So we need to keep up to date copy of our files with the help of some backup softwares. So this protect against the terrible failures such as dropping the laptop below the running vehicle, such as service provides offsite storage for the file copies as important advantage of over keeping the files copy another to local disk. This service only keep the latest version of file. आता हे काय थोडक्यात सांगायला झालं तर त्या ठिकाणी बॅकअप ठेवणं काय इम्पॉर्टंट आहे. मग तुमचं चुकून लॅपटॉप तुमच्या गाडीमधून पडला किंवा तुमचं डेटा त्या ठिकाणी करप्ट झाला, तर ह्यासाठी तुमचं रोजच्या रोज
किंवा काही ठराविक वेळेनंतर तुमचा त्या सिस्टीमचा बॅकअप ठेवणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला जर डेटा लॉस झाला तर तो तुम्हाला भेटा. मग त्या युजरचं मिस्टेक असेल किंवा डिझास्टर असेल, ठीक आहे, किंवा नॅचरल डिझास्टर आपण बोलतो त्या प्रकारचं असेल. मग त्यामध्ये नॅचरल डिझास्टर म्हणजे काय, तुमचं फ्लड असू शकतं, बरोबर आहे, भूकंप असू शकतो किंवा काही असू शकतं. तर त्या ऍक्सिडेंट जे काय त्यामधून डेटा वाचण्यासाठी त्या ठिकाणी डिव्हाइस तर वाचणार नाही, पण डिव्हाइस मधला डेटा हा इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. कारण की डेटाला ही खूप किंमत आहे आजकाल. डेटाला किंमत खूप आहे. जसं की तुमचं सोनं आहे, बरोबर, गोल्ड वगैरे आहे, त्या प्रकारची किंमत ह्या डेटाला आजच्या जे काही दुनियेत आहे. ठीक आहे. मग त्यामुळे डेटा हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा बॅकअप ठेवणं आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो वी कॅन यूज व्हेरियस ट्रॅडिशनल बॅकअप्स लाईक स्नॅपशॉट. फुल बॅकअप इज कम्प्लीट कॉपी ऑफ द करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. फुल बॅकअप तुम्ही ठेवू शकता. फुल बॅकअप म्हणजे काय, सगळं सिस्टीमची काय, पूर्ण बॅकअप, सिस्टीमचा पूर्ण डेटा. आणि इन्क्रिमेंटल बॅकअप ठेवू शकता, यूज टू मेक कॉपीज ऑफ धोज फाइल्स दॅट हॅव चेंज सिन्स द लास्ट बॅकअप. म्हणजे काय, लास्ट बॅकअप मधून एका त्याच्या अगोदर जर कुठला बॅकअप घेतला असेल तर त्या बॅकअप मधून ज्या चेंज झालेल्या फाईल्स त्याचाच बॅकअप फक्त घेता येईल. ठीक आहे, अशा प्रकारचा पण बॅकअप असतो, त्याला इन्क्रिमेंटल बॅकअप बोलतात. फुल बॅकअप म्हणजे काय, फुल सिस्टीमचा बॅकअप. इन्क्रिमेंटल बॅकअप म्हणजे नुसतं चेंज झालेल्या फाईल्स त्याचा फक्त बॅकअप घेणं. ठीक आहे. त्यानंतर आहे अनदर स्ट्रॅच, वी कॅन जनरली टेक बॅकअप ॲट द एंड ऑफ द एव्हरी वीक. तुम्ही कधी घेऊ शकता. त्यानंतर फिजिकल डंप. अनदर स्ट्रॅटेजी इज टू फिजिकल डंप अ कॉपी द कंटेंट्स ऑफ डिस्क ब्लॉक टू द सेम स्टोरेज. तुम्ही वेगळ्या स्टोरेजमध्ये तुम्ही ठेवू शकता, की लाईक ब्ल्यू रे डिस्क आहे, तुम्ही तुमच्या सी डी ड्राईव्हमध्ये ठेवू शकता, पेन ड्राईव्हमध्ये ठेवू शकता, एक्सटर्नल हार्ड डिस्क आहेत त्यामध्ये ठेवू शकता बॅकअप जो काय आहे तो. लॉजिकल डम्प्स रिकर्सिव्हली ट्रान्सफर्स डिरेक्टरी हेअर द बिट्स इन द आय नोड इंडिकेट अ लेवल के. आता हे लॉजिकल डम्प्स म्हणजे काय, त्यामध्ये तुमची डिरेक्टरी काय करू शकता, तुम्ही ट्रान्सफर करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी स्टोअर करू शकता फाईल्स, डिरेक्टरीज, तुमच्या जे काही डेटा आहे तो. आता तुमच्या मोबाईलचं जर एक्झाम्पल सांगायचं तर मोबाईल तुम्ही कसं बॅकअप ठेवू शकता, तुमचं गुगल ड्राईव्ह आहे, तुमचं गुगलचे फोटोज असतील त्या, तुमचे जे फोटोज असतील किंवा व्हिडिओज असतील ते गुगलच्या फोटोजला तुम्ही ठेवू शकता. गुगल तुम्हाला 15 GB काय देतं, तुम्हाला जागा देतं फ्रीमध्ये. 15 GB इज मोर दॅन इनफ तुमचा डेटा बॅकअप करण्यासाठी. ड्राईव्हला तेवढंच आहे. ड्राईव्हला पण तुम्ही डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता बॅकअप म्हणून. म्हणजेच काय, तुमचं जरी मोबाईल बिघडला तरी तुमचा डेटा काय राहणार त्या ठिकाणी, स्टोअर राहू शकतो. ठीक आहे. आणखीन बाकीचे सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डेटा तुमचा स्टोअर करा. ॲपलचं जर आय क्लाउड आहे, बरोबर आहे, आय क्लाउडवरती ते ॲपलवाल्यांचा बॅकअप ते ठेवू शकतात. म्हणजे हे बॅकअप ठेवणं ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुमचा डेटा डिलीट झाला, रिमूव्ह झाला तर हे वेगवेगळे बॅकअपचे टाइप्स आहेत. मग त्यामध्ये फुल बॅकअप आहे, इन्क्रिमेंटल बॅकअप, फिजिकली बॅकअप, सॉरी फिजिकल डंप एक स्ट्रॅटेजी आहे. फुल बॅकअप आणि इन्क्रिमेंटल बॅकअप, दिस टू आर टाइप्स ऑफ द बॅकअप्स. सो दिस इज द फाईल सिस्टीम बॅकअप्स. त्यानंतर आहे फाईल सिस्टीम consistency is not important point. The important point is example file system. Example कुठल्या फाईल सिस्टीमचे. मग त्यामध्ये MS DOS, अर्ली विंडोज. सो द डॉस दॅट इज अ डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन 1980. जी फाईल सिस्टीम ज्यामध्ये सुरू झाली. त्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ज्यामध्ये फाईल सिस्टीम सुरू झाली. हे एक्झाम्पल्स आहेत फाईल सिस्टीमचे. ठीक आहे. आता विंडोजमध्ये विंडोज 98 जी होती त्यामध्ये काय, म्हणजे अगोदरचे होते, की ज्यामध्ये लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही त्या फाईलला नाव देऊ शकता, लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही तो डेटा स्टोअर करू शकत होता साईजमध्ये. तर हे सगळे त्यामध्ये गोष्टी होत्या. युनिक्स आहे, ते पण एक्झाम्पल आहे फाईल सिस्टीमचं. सी डी रॉम हे एक एक्झाम्पल आहे फाईल सिस्टीमचं. सी डी रॉममध्ये तुम्ही डेटा स्टोअर करता तो. सी डी आर आपण बोलतो ना, सी डी, रेकॉर्डेबल सी डी असते ना, सी डी, ती सी डी, दॅट इज सी डी रॉम. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्यामध्ये पण फाईल सिस्टीम ही काय केली जाते, वापरली जाते. रॉक Rise extension. So the Rock Rise extension were designed by committee from Unix subcommittee to permit Unix file system to copy CD-ROM without information loss. म्हणजे काय, युनिक्सचं तुम्हाला युनिक ऑपरेटिंग सिस्टीम मधला फाईल तुम्हाला सीडी मध्ये जर टाकायची असेल तर रॉक राईज एक्सटेन्शन हे सिस्टीम होती. नंतर ISO 9660 फाईल सिस्टीम. सो इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर्म्स द बेसिस इसेन्शियल ऑल फाईल सिस्टीम डेटा. हे पण तुमचं बॅकअप घेण्यासाठी, म्हणजे इकडून तिकडे डेटा मूव्ह करण्यासाठी हे काय केलं होतं, फाईल सिस्टीम होत्या. त्यानंतर आहे जुलिएट एक्सटेन्शन. सो द जुलिएट एक्सटेन्शन्स वेअर डिझाईन बाय मायक्रोसॉफ्ट टू परमिट अ विंडोज फाईल सिस्टीम टू कॉपी ऑन द सीडी रॉम. म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजचे सीडी रॉम मध्ये कॉपी करणं
त्याला काय बोलतात जुलियट एक्सटेन्शन्स. सो हे वेगवेगळे फाईल सिस्टीम्स आहेत आणि ते बॅकअप नुसार किंवा ते त्यांच्या कामानुसार त्यांना नावं ठेवलेली आहेत. सो दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ द फाईल सिस्टीम्स अँड जस्ट रिमेंबर इट इज नॉट very difficult to remember this. There are only the names of the operating system like Windows and DOS, Unix and Linux who uses this file system. आणि फाईल सिस्टीम ही A to Z सगळ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स किंवा सगळ्या ज्या काही तुम्ही डिव्हाइस वापरता मोस्टली आपण जे यूज करतो मग त्यामध्ये अँड्रॉइड असेल हे सगळ्या ठिकाणी काय होतं फाईल सिस्टीम ही यूज केली जाते. ठीक आहे, हे पण एक एक्झाम्पल आहे. विंडोजमध्ये पण फाईल सिस्टीम यूज केली जाते. प्रत्येक डिव्हाइस ज्यामध्ये डेटा स्टोअर होतो त्या ठिकाणी फाईल सिस्टीम ही यूज केली जाते आणि करतात. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल्स होते. आपण सुरुवातीपासून काय बघितलं तर फाईल म्हणजे काय बघितलं. ठीक आहे, त्यानंतर फाईलचं नाव बघितलं म्हणजे काय, त्यानंतर फाईलचे ॲट्रिब्यूट्स बघितले, एक्सटेन्शन्स म्हणजे काय ते बघितलं, नेमिंग ऑफ द फाईल बघितलं. वेट मेमरी अलोकेशन्स आहे हे. मेमरी अलोकेशन काय ते बघितलं, फाईल्स नेमिंग फाईल बघितलं, त्यानंतर ॲट्रिब्यूट्स फाईलचे ऑपरेशन्स बघितले, त्यानंतर डिरेक्टरी म्हणजे काय बघितलं, फाईलचे टाईप बघितले, डिरेक्टरीमध्ये कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स आहेत ते बघितलं, 2 टाईप्स बघितले डिरेक्टरीचे, त्यानंतर डिरेक्टरीमध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स होतात ते बघितलं, पाथ नेम्स बघितले, त्यामध्ये 2 पाथ नेम्स बघितले आपण, त्यानंतर डिरेक्टरीचे ऑपरेशन्स, त्यानंतर फाईलचं अलोकेशन इम्प्लिमेंटेशन ऑफ द फाईल त्यामध्ये कॉन्टिजियस आहे आणि लिंक लिस्ट आहे हे बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स ऑफ द फाईल सिस्टीम हे बघितलेलं आहे. ठीक आहे, तर फाईल सिस्टीममध्ये एवढंच आहे. ठीक आहे, ह्याच्याहून पण आणखीन कुठले पॉईंट समजले असते आता जे मी काय काय ड्रॉप केले आहेत ते त्या दृष्टीने एवढे इम्पॉर्टन्स पॉईंट्स नाहीत. ते ड्रॉप नाही आहे, 1-2 पॉईंट आपले राहिलेले असतील. मग त्यामध्ये व्हर्च्युअल फाईल सिस्टीम आहे. ठीक आहे, जो की एक्झामला विचारला जात नाही. तर अशा प्रकारे काय बोलूया, हा एक पॉईंट आपण त्या ठिकाणी ठेवला आहे. व्हर्च्युअल फाईल सिस्टीममध्ये काय होतं, व्हर्च्युअल फाईल सिस्टीममध्ये जसं की तुम्हाला व्हर्च्युअल मेमरीचं वर्क सांगितलं तसंच त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी मेमरीच्या ठिकाणी काय सिस्टीम आहे. सो सिंगल ऑपरेटिंग सिस्टीम नीड्स टू सपोर्ट व्हरायटी ऑफ फाईल सिस्टीम. सो द सॉफ्टवेअर सपोर्ट फॉर इच फाईल सिस्टीम्स would have to handle the various input output system calls. तर ह्यामध्ये काय फाईल सिस्टीम हँडल केली जाते इन्स्टेड ऑफ मेमरी. व्हर्च्युअल मेमरीच्या ठिकाणी फाईल सिस्टीम फक्त या ठिकाणी आलेली आहे. तर एक व्हर्च्युअल फाईल सिस्टीम तो पॉईंट एक. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ द फाईल सिस्टीम. ठीक आहे, मग त्यामध्ये ब्लॉक साईजची मॅनेजमेंट असेल, डिस्क स्पेसची मॅनेजमेंट असेल, ट्रॅक ठेवणं काय इम्पॉर्टंट आहे साईजवरती ते बघितलं आपण. आणि त्यानंतर फाईल सिस्टीम बॅकअप ठेवणं काय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फाईल सिस्टीमचे आपण एक्झाम्पल्स काय आहेत हे सगळे पॉईंट आपण बोलूया. हे पॉईंट सगळे रीड करा, नोट्स पाठवतो मी, रीड करा. व्हिडिओ नाही समजला रीड करून तर आता पण लेक्चरमध्ये समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, विचारा. ठीक आहे, कुठला पॉईंट समजला नसेल तर आणि तुमच्या ज्या काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, अजून कुणा काय क्वेश्चन्स? अजून कुणाला काय क्वेश्चन्स आहेत? हॅलो, काय क्वेश्चन असेल तर विचारलं तरी चालेल. नाही. ठीक आहे, आपण ह्या ठिकाणी थांबूया. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा जो काही नेक्स्ट चॅप्टर असेल तो सुरुवात करूया. ह्याचे नोट टाकतो ते तुम्ही रीड करा आणि काय क्वेश्चन असेल तर नंतर विचारला तरी चालेल, कधीही विचारा, मेसेज केला तरी चालेल, कधीही विचारला तरी चालेल. नो वरी अबाउट दॅट. ठीक आहे, थँक्यू फॉर द जॉईनिंग. आज आपण इथे थांबूया. थँक्यू. लेप केला तरी चालेल मीटिंग.